अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। वेगाच्या या दुनियेत तंत्रज्ञान बदलतंय, निसर्ग आव्हान देतोय आणि विज्ञान रोज नवी स्वप्न पाहतंय। क्लिकच्या पलीकडचं जग आणि मानवी कल्पनेच्या बाहेरच्या घटना काय घडतंय या विस्तीर्ण विश्वात शोधूया रहस्य आणि अनुभवूया निसर्गाची किमया। चला तर मग सुरू करूयात पुढारी न्यूजचं विशेष बातमीपत्र विश्वसंचार, जिथे जग तुमच्याशी जोडतं। अंतराळात मानवी वस्ती स्थापन करण्याची, तिथं राहण्याची स्वप्न आपण पाहत आहोत। चंद्र आणि मंगळावर मानवाचं दुसरं घर असेल असे दावेही केले जात आहेत। पण या भव्य स्वप्नांचे आड एक सर्वात मोठा वैज्ञानिक आणि जैविक अडथळा उभा ठाकलाय। तो म्हणजे अंतराळात मानवी प्रजनन खरंच शक्य आहे का? तिथे एका नवजात शिशूचा जन्म होऊ शकतो का? अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षण आणि घातक किरणोत्सर्ग मानवी गर्भासाठी किती धोकादायक ठरू शकतात आपण जाणून घेऊया। अंतराळ मोहिमांबद्दल आपल्या सगळ्यांनाच प्रचंड आकर्षण असतं, पण तुम्हाला माहित आहे का की अंतराळात मानवी प्रजनन का होऊ शकत नाही? वैज्ञानिक दृष्ट्या हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे। अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि घातक कॉस्मिक किरणोत्सर्ग हे मानवी प्रजननासाठी सर्वात मोठे अडथळे ठरतायत। जर अंतराळामध्ये गर्भधारणा झालीच तर पृथ्वीसारखं गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे गर्भातील भ्रूणाची वाढ, हाडांची जडणघडण आणि मज्जासंस्थेच्या विकासावर अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो। एवढंच नाही तर अंतराळात दीर्घकाळ राहिल्यानं मानवी शरीरामधील हाडं सुद्धा ठिसूळ होतात, स्नायू कमकुवत होतात आणि हार्मोन्समध्ये मोठे चढ उतार होतात, ज्याचा थेट फटका प्रजनन क्षमतेला बसतो। आजपर्यंत कोणत्याही महिलेनं अंतराळात बाळाला जन्म दिला नाही, त्यामुळे तिथं प्रसूती कशी होणार आणि नवजात बाळावर काय परिणाम होणार हे कोडं अजूनही अनुत्तरितच आहे। अंतराळ मोहिमांमध्ये कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती संपूर्ण मिशन धोक्यात आणू शकते। म्हणूनच नासासारख्या अंतराळ संस्था या बाबतीत अत्यंत कठोर नियम पाळतात। भविष्यात चंद्र किंवा मंगळावर मानवी वसाहती स्थापन करायच्या असतील तर या रहस्याचा छडा लावणं हे वैज्ञानिकांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। पुराचं पाणी घरात घुसलं तर नुकसान होतं, पण जरा विचार करा, जर या पुराच्या पाण्यासोबत जगातील सर्वात विषारी साप तुमच्या बेडरूम मध्ये किंवा घराच्या भिंतीवर लटकलेले दिसले तर? चीनमध्ये सध्या नेमकी हीच भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। इतिहासातील सर्वात भीषण पुराचा सामना करणाऱ्या चीनमध्ये आता 900 विषारी सापांनी तांडव सुरू केलाय। स्नेक फार्म मधून पळालेले जवळपास 900 साप आता मानवी वस्त्यांकडे कूच करतायत। बघूयात। चीनमध्ये निसर्गानं तर कहरच केलाय, पण आता तिथं एक अत्यंत भयानक स्नेक इमर्जन्सी जाहीर झाली आहे। दक्षिण चीनमधील एका स्नेक फार्ममध्ये महापुराचं पाणी घुसलं आणि पाहता पाहता तब्बल 900 विषारी साप पाण्याच्या प्रवाहावर स्वार होऊन थेट मानवी वस्तीमध्ये घुसलेत। या पळालेल्या सापांमध्ये जगातील सर्वात धोकादायक मानला जाणारा किंग कोब्रा आणि इतर अत्यंत विषारी प्रजातींचा समावेश आहे। सोशल मीडियावर सध्या थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल होत असून महापुराच्या पाण्यातून हे महाभयंकर नाग पोहताना दिसतात, तर काही ठिकाणी नागरिकांच्या घराच्या खिडक्या आणि भिंतींना विळखा घालून बसलेल्या आहेत। घरातून बाहेर पाऊल टाकावं तर खाली महापूर आणि पाण्यात विषारी सापांचा विळखा अशा दुहेरी संकटात स्थानिक नागरिक अडकलेले आहेत। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर या सापांना पकडण्याची मोहीम राबवली जात असली तरी या स्नेक अटॅकमुळे संपूर्ण परिसरात सध्या भीतीचं आणि थराराचं वातावरण आहे। निसर्गाची जादू अगाध आहे आणि याचाच एक विहंगम पुरावा पुन्हा एकदा समोर आलाय। अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते तर एखाद्या कॅनव्हासवर हुबेहूब जिवंत रंग भरल्यासारखी। बहामासच्या समुद्रात निसर्गानं स्वतःचं 3D पेंटिंग तयार केलाय, पण या सुंदर रंगांमध्ये दडलाय हजारो वर्षांचा इतिहास। नेमकं कसं तयार झालं हे समुद्राच्या तळावरचं अद्भुत नक्षीकाम आपण जाणून घेऊया। अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं अंतराळातून टिपलेलं बहामास जवळचं समुद्राचं एक विहंगम दृश्य सध्या जगभरात कौतुकाचा विषय ठरतंय। अंतराळातून पाहिल्यास या समुद्राच्या तळाशी एखाद्या महान कलाकारानं कॅनव्हासवर हुबेहूब पेंटिंग काढल्यासारख्या रंगीबिरंगी आणि अद्भुत लहरी पाहायला मिळत आहेत।
समुद्राच्या उथळ पाण्याखाली असलेल्या वाळूच्या टेकड्या आणि महासागराच्या वेगवान प्रवाहांच्या जुगलबंदीतून हे निसर्गाचं 3D नक्षीकाम तयार झालंय. चुनखडी आणि पांढऱ्या वाळूच्या या प्रदेशात जेव्हा शक्तिशाली भरती ओहोटी येते तेव्हा पाण्याचा हलका निळा, गडद निळा आणि हिरवट रंग या वाळूच्या कणांना एका विशिष्ट रचनेमध्ये गुंफतो. हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या निसर्गाच्या या किमळीतून समुद्राच्या तळाशी हा अनोखा भौगोलिक इतिहास आकाराला आलाय. अंतराळातून घेतलेली ही छायाचित्र म्हणजे केवळ विज्ञानाचा चमत्कार नसून पृथ्वीच्या अथांग सौंदर्याचा एक सजीव आणि नयनरम्य पुरावा आहे. 2500 वर्षांपूर्वीचा इतिहास अचानक जिवंत झाला तर? इटलीमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांच्या हाती एक असा खजिना लागलाय ज्यानं इतिहासकारांनाही थक्क केलाय. रोमन साम्राज्या आधीच्या काळातील एका बलाढ्य योद्धा राजकुमाराची शाही कबर सध्या सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कबरीमध्ये त्यांचा रथ, प्राणघातक शस्त्र आणि सोन्या चांदीचे दागिने जशाच्या तशा स्थितीमध्ये सापडल्यात. काय आहे या रहस्यमयी कबरीचा इतिहास, जाणून घेऊयात. इटलीमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांच्या हाती एक ऐतिहासिक खजिना लागला असून तब्बल 2500 वर्षांपूर्वीच्या एका गूढ योद्धा राजकुमाराची शाही कबर शोधण्यात त्यांना यश आलंय. रोमन साम्राज्यापूर्वीच्या काळातील हा राजकुमार असून इटलीच्या पूर्व किनारपट्टीवर सिरोला या शहरात हे उत्खनन करण्यात आलं. इसवी सन पूर्व 6व्या शतकात या भागात पिचिनी नावाचा एक प्राचीन पराक्रमी गट राहत होता, ज्यांचा लिखित इतिहास उपलब्ध नसल्यानं हा शोध अत्यंत मैलाचा दगड ठरतोय. या भव्य वर्तुळाकार कबरीमध्ये केवळ राजकुमारच नाही तर त्याच्या राजेशाही थाटाचे अवशेषही सुस्थितीमध्ये सापडलेले आहेत. या योद्धा राजकुमारासोबत त्याचा 2 चाकांचा लाकडी रथ, युद्धामध्ये वापरले जाणारे हेल्मेट आणि एक अंगावर काटा आणणारी कुऱ्हाड दफन करण्यात आलेली होती. इतकंच नाही तर मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी किंवा अंत्यसंस्काराच्या मेजवानीसाठी ठेवलेली अन्नाचे सेंद्रिय अवशेष असलेली कांस्य भांडी या ठिकाणी आढळलेली आहेत. या शोधातील सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे या योद्ध्या राजकुमाराच्या शेजारीच एका उच्चभ्रू महिलेची कबरही सापडली आहे. तिला महागडे कपडे, पादत्राणे आणि अनेक प्राचीन धातूच्या सेफ्टी पिनसह दफन करण्यात आलं होतं. तिच्या डोक्याजवळ अमराचा खडा असलेली एक महाकाय पिन सापडली आहे. ती तिच्या केसांच्या रचनेचा किंवा राजेशाही मुकुटाचा भाग असावी असा अंदाज आहे. 2500 वर्षांपूर्वीच्या या राजघराण्याचा हा थरारक आणि रहस्यमय इतिहास सध्या जगभरात कौतुकाचा विषय ठरतोय. अंतर कमी झाली आहेत पण गुंतागुंत वाढली आहे. 7 समुद्रापार घडणारी एक छोटीशी हालचाल तुमच्या आमच्या खिशावर आणि आयुष्यावर नेमका कशा प्रकारे परिणाम करते हेच आपण आजच्या विश्वसंचार मध्ये अनुभवलाय. जगभरातील घडामोडींचा हा वेगवान प्रवास असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, कारण जगाचा प्रवास कधीही थांबत नाही.